नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, या दिवाळी निमित्त आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंद, सुख, समाधान आणि दीर्घायू देणारी ठरो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आली माझ्या घरी दिवाळी, आली माझ्या घरी दिवाळी. सप्तरंगात राहून आली, सप्तरंगात राहून आली, आली माझ्या घरी दिवाळी, आली माझ्या घरी दिवाळी. शुभ दीपावली. मंडळी, शुभ दीपावली. मनाला उभारी देणारा असाच हा सण असतो. काळोखातून उजेडाकडे नेणारा हा दिवाळीचा सण. आणि ह्या वर्षी आपण संकटात सापडलेल्यांना मदत करून दिवाळीचा सण आपण सगळेजण साजरा करणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने रयतेचा दरबारमध्ये आपण शेती संबंधामध्ये विविध उपाय शोधत आहोत. शेती संकटात सापडलेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे उपाय आपण शोधत आहोत. त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण SRT तंत्रज्ञान काय आहे ते जाणून घेतलेलं होतं, जे अनेकांना खूप आवडलं आणि त्याचा अंगीकारही ते करणार आहेत. खरंच हे सगळं बघून खूप आनंद झाला, कारण कमी मशागत, कमी मनुष्यबळ, कमी खर्च आणि भरघोस पीक देणारं असंच हे तंत्र आहे. आणि त्या तंत्राविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली होती. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, दिवाळीशी संबंधित आहे. लखलखती चांदी, पुराण काळापासून आपल्या सगळ्यांची सखी असलेली चांदी. दिवाळीमध्ये आपण आपल्या प्रथा परंपरांनुसार सोनं चांदी खरेदी करतोच, आपल्याला परवडो अथवा न परवडो. आणि त्यातूनच ह्या वर्षी सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सोनं कायमच तेजीत असतो, पण सध्या चांदीनं बाजी मारली आहे. आणि म्हणूनच या तेजीमागची कारणं, वस्तुस्थिती, चांदीचे बहुविध उपयोग, चांदीचा इतिहास आज आपण समजून घेणार आहोत. त्याबरोबरच भारत सरकारचं चांदीबाबतचं धोरणही जाणून घेणार आहोत. चांदी उद्योगाचं देशांतर्गत संरक्षण व्हावं ह्या अनुषंगाने सध्या चांदीच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले असून BIS हॉलमार्किंगची सक्ती करण्यात आली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत चांदी आणि साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी लागू राहणार आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या दागिन्यांसाठी BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॉलमार्किंग अनिवार्य आहे. चांदी उद्योगाला संरक्षण देण्याच्या या धोरणामुळे चांदीमध्ये सध्या प्रचंड गुंतवणूक होते आहे. की आता चांदीचे भाव जवळजवळ 2 लाखाच्या आसपास चालले, ते 2 ते 2.5 लाखाच्या आसपास भाव जाणार आहेत. त्यामुळे लोकांचा कल सुद्धा इकडे इतक्या प्रमाणात वाढला आहे की आज जे प्रीमियम चालू आहे चांदीवर कमीत कमी 10 ते 15 हजार रुपयाचं प्रीमियम आहे. आणि लोक बुकिंग करू राहिले का, तर त्यांना आशा आहे की चांदी आपल्याला यावेळी दिवाळी साजरी करण्यास फार मोठा हातभार लावेल. आणि लोक आत्ता जे बुकिंग करतायत ते GST सुद्धा करतायत. आणि GSTमुळे एवढा फायदा झाला आहे की लोकांचं त्या दुकानावर ट्रस्टसुद्धा वाढला आहे. आज चांदी जी मिळते ती 15 दिवसानंतर डिलिव्हरी मिळणार आहे. सरकारचं आम्ही तर धन्यवाद करणारच, कारण काय 2मध्ये चांदी आणि नंबरमध्ये चांदी यापेक्षा नंबरमध्ये चांदी घेतलेली खूप फायद्याची. GSTचाही फायदा मिळतो. ऐकलत मंडळी, GST सकट चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे, जो अत्यंत आश्वासक आहे. मंडळी, मुळात
चांदीबाबतची मागणी आणि पुरवठा ह्यामध्ये प्रचंड तफावत आहे. नाही आता काय झालंय ना, हां म्हणजे एक आपण थोडं 5 वर्ष मागे जाऊ. 5 वर्षापूर्वी चांदीची जी डिमांड आणि सप्लाय जो होता, चांदीचा डिमांड म्हणजे सप्लाय साधारण 28,000 टन, हा एक 28 ते 30,000 टनचा एक जगभरामध्ये सप्लाय आहे. आता हा सप्लाय कसा असतो की एक तर खाणींमधनं निघणारा आणि दुसरा आहे रिसायकल. हां रिसायकल म्हणजे आपली जी रोजच्या वापरण्यातली चांदी आपण जेव्हा देतो तर ती रिसायकल होते, म्हणजे जी परत फाईन चांदी म्हणजे प्युअर चांदीचे बार तयार होतात. दुसरं काय आहे की इलेक्ट्रॉनिकच्या ज्या वस्तू असतात, मोबाईल फोन्स असतात, ते जेव्हा डिस्कार्ड करतात म्हणजे जे नाही वापर ई कचरा ज्याला म्हणतो आपण, तो जेव्हा नष्ट करतात तर त्यावेळेस त्याच्यामधनं चांदीसुद्धा निघते. कारण ते इलेक्ट्रिकल हां काही प्रमाणात निघत असेल ना, हां पण कारण त्याचं प्रमाण खूप आहे ना, इलेक्ट्रॉनिक्सचं प्रमाण खूप असल्यामुळं ते एक ते अशा प्रकारचे हे रिसायकलमधनं आपल्याला मिळतं. ते साधारण त्याचा 28 ते 30,000 टन हा वार्षिक सप्लाय आहे. आता 2020 साली सप्लाय आणि डिमांड म्हणजे जी मागणी आहे ती साधारण तेवढीच होती. पण गेल्या 4 वर्षात जर बघितलं म्हणजे 2024पर्यंत ती डिमांड वाढून 32,000 टनापर्यंत गेलेली आहे. मंडळी, या चांदीचा जो इतिहास आहे ना तो अत्यंत प्राचीन आहे. संस्कृतमध्ये चांदीला रजत असं म्हणतात आणि चांदी ही खाणींमध्ये मिळते, पण ती मिश्र धातूच्या स्वरूपामध्ये मिळते. नाही भारतामध्ये आता चांदीचे खाणी संपल्या आहेत, म्हणजे त्या पूर्वी होत्या पण आता नाही आहेत. पण आता जगामध्ये जर तुम्ही साऊथ अमेरिकेमध्ये चांदीच्या खाणी आहेत, युरोपमध्ये पोलंड या देशामध्ये चांदीच्या खाणी आहेत, नंतर रशियामध्ये आहेत. तर या साधारण अशा खाणी जगभरामध्ये आहेत. तर तिकडनं हा सगळा सप्लाय आपल्याला येतो. चांदी हा धातूच आहे ना, म्हणजे तो पृथ्वीच्या याच्या खाणीमध्ये सापडतो. आता याच्यामध्ये कसं आहे की चांदीच्या खाणी ज्या आहेत असं स्पेसिफिक चांदीच्या खाणी नसून तुम्ही जेव्हा कॉपरची खाण किंवा लेडची खाण असते म्हणजे त्याला आपण माइन्स म्हणतो, तर याच्यामध्ये चांदी हा बाय प्रोडक्ट म्हणून सापडतो. हां म्हणजे नुसती चांदीची खाण किंवा असं माईन अशी नसते, पण सोन्याची असते. पण चांदीमध्ये हा एक आहे की कॉपरच्या म्हणजे तांब्याच्या खाणीमध्ये चांदीचं प्रमाण म्हणजे चांदी सापडते ॲज अ बाय प्रोडक्ट. मुख्यतः तांबे, सोने, शिसे आणि जस्त यासारख्या इतर धातूंच्या शुद्धीकरणातून उपउत्पादन म्हणून चांदी मिळते. ही मिश्र धातू म्हणून आढळते. ही सिल्व्हर सल्फाईड आणि सिल्व्हर क्लोराईड आणि पॉलिबेसाइट सारख्या खनिजांमध्येही सापडते. खुऱ्या खाणी किंवा भूमिगत खाणींमधून धातूचे थर स्फोटक वापरून तोडतात, मग तो शुद्ध करतात. शुद्धीकरण प्रक्रिया धातूंप्रमाणे बदलतात. उदाहरणार्थ तांब जर का असेल ना तर तांब केंद्रित वितळल्यानंतर त्यातून फोडा तांबे किंवा ब्लिस्टर कॉपर मिळतं, ज्यात 97 ते 99% चांदी मिळते. चांदीचे अनेक गुणधर्म आहेत. चमकदार पांढरा राखाडी धातू, उष्णता आणि विजेचा उत्कृष्ट वाहक, अतिशय लवचिक आणि तंतुमय आणि जगातील सर्वात परावर्तित धातूंपैकी एक चांदी आहे. परंपरेनुसार आपल्याकडे चांदी ही लहान बाळांना वापरण्यासाठी सुरुवातीतनं होते. रोजची घरची भांडी, नंतर तुमचे दूध पिण्यासाठी जे लहान मुलांना प्याला देतो आपण, चमचे, वाट्या, तर हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये याचा वापर परंपरेनुसार केला जातो. आता याच्या मागं एक सायंटिफिक रिझन आहे की चांदी जी आहे ना ही अँटीबॅक्टेरियल त्याच्यामध्ये हे असते. हां तर ती त्याची विशेषता असल्यामुळं जो जीवाणूंपासून जो म्हणजे जीवाणूंचा जो त्रास म्हणजे अँटीबॅक्टेरियल हे साधारण त्याचं एक फंक्शन आहे. दुसरं काय आहे की लहान बाळांच्या जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या पायात असे जड तोडे घालायची पूर्वी पद्धत आहे. तर त्याच्या मागे एक कारण होतं, म्हणजे त्याला शिंदेशाही तोडे म्हणायचे. तर ते तोडे वजनाने जड असायचे आणि लहान बाळांचे पाय कसे की सरळ पडावेत म्हणून हे वजन त्या पायाला लावल्यामुळं ते पाय सरळ पडायचे. तर हे एक म्हणजे अगदी लहान याचं मी उदाहरण तुम्हाला देतो. याच्याबरोबर चांदीचा वापर दागिन्यांमध्ये केला जातो. पण आपल्याकडं सोन्याला जितकं महत्त्व आहे तेवढं चांदीच्या दागिन्यांना फार महत्त्व नाही आहे. ठीक आहे.
पण चांदीची भांडी, उपकरणे, देवाचे साहित्य, देवांच्या मूर्त्या याच्यासाठी याचा खूप वापर केला जातो. हा ज्वेलरी किंवा सराफी व्यवसायाशी निगडीत एवढा याचा वापर होतो. दुसरा चांदीचा फायदा काय की चांदीला करोजन होत नाही. करोजन म्हणजे गंज लागत नाही. तर त्याची विशेषता आहे. त्याच्यामुळं तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरला जातो. दागिने उपकरणांबरोबरच औद्योगिक क्षेत्रामध्येही चांदीचा प्रचंड वापर होत असतो. औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल डिमांड चांदीची आहे. आता पूर्वीपासून चांदीचे इलेक्ट्रॉनिक कंडक्शन म्हणजे जे PCBs असतात किंवा चिप्स असतात तर त्याच्यामध्ये गुड कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी हा चांदीचा एक मूलभूत तत्व आहे. तर त्याच्यामुळं चांदी ही त्या इलेक्ट्रॉनिक पार्ट्समध्ये वापरली जाते. आता इलेक्ट्रॉनिक्सची डिमांड जी आहे ना ही तुम्ही जर बघितली तर गेल्या 20 वर्षामध्ये ती वाढत चालली. मुख्य कशामध्ये तर इलेक्ट्रिक व्हेकल्स EV, दुसरं आहे सोलर पॅनल्स आणि मग बाकीचे जे औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल युसेज असतील मशिनरी किंवा याच्यासाठी वापरले जातो. पण गेल्या 5 वर्षापासून EVची डिमांड वाढत चाललेली. बरोबर आहे. सोलरची पण डिमांड म्हणजे ऑल्टरनेटिव्ह एनर्जीसाठी सोलरची ही डिमांड वाढत चाललेली. तर सोलर पॅनलमध्ये चांदीचा वापर केला जातो आणि इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत त्याचे जे कंडक्टिव्ह पार्ट्स असतात किंवा PCBs असतील तर त्याच्यामध्ये त्याचा खूप वापर केला जातो. तर अशा प्रकारे हे चांदीची वापर साधारण होतो की साधारण आपल्या रोजच्या म्हणजे जे चांदीचे दागिने असतील, उपकरणे किंवा भांडी तर याचं प्रमाण या डिमांडमध्ये साधारण एक 20 ते 22% पर्यंत आहे. म्हणजे जगभरातलं म्हणतो जगभरात. नंतर साधारण एक 12 ते 15% डिमांड ही इन्व्हेस्टर्सकडनं असते. म्हणजे ज्यांना चांदीमध्ये इन्व्हेस्ट करून पैसे म्हणजे कमवायचे आहेत किंवा तशा प्रकारच्या मार्केटमध्ये ते साधारण एक 10 ते 12% ती एक डिमांड आहे. आता राहिलेली जेवढी डिमांड आहे ती 60 ते 65% ही औद्योगिक क्षेत्रामधली आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची इतकी मागणी का याविषयी समजून घ्या. औद्योगिक क्षेत्रातली जी मागणी जी वाढती आहे म्हणजे सोलर पॅनल्स, कारण आता काय की सोलर पॅनलचं डिमांड खूप वाढलेली आहे ग्रीन एनर्जीच्या याच्यामुळे. तर त्याची मागणी वाढलेली आहे. दुसरं आहे की इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहेत त्याचे जर तुम्ही बघितलं तर गेल्या 3 वर्षात भयंकर डिमांड वाढली जगभरामध्ये आणि भारतात तर खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. तर जशी ही डिमांड वाढत जाईल आणि ही डिमांड काही कमी होणार नाही. तर पुरवठा हा लिमिटेड आहे. तर आता गेले 4 वर्ष हा तुटवडा चालू होता आणि आज अशी वेळ आली की डिमांड वाढती आहे पण सप्लाय नाही आहे. हे जे सोलर पॅनल्स आपण घरामध्ये बसवतो किंवा सोलर एनर्जी ज्याला आपण हे म्हणतो तर त्या पॅनल्समध्ये चांदीचा वापर केला जातो आणि एक साधारण ते एक आकडेवारी आहे की 1 मेगावॉट एवढे सोलर म्हणजे क्षमतेची सोलर पॅनल तयार करायची असतील तर त्याला साधारण 30 ते 40 किलो चांदी लागते. सोलर एनर्जीला प्रोत्साहन, सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळं त्या क्षेत्रात त्याचा वापर वाढणारच आहे. दुसरं आता तुम्ही ज्या इलेक्ट्रिक व्हेकल जे आपल्याला दिसतात तर त्याच्यामध्ये म्हणजे एक साधारण तो एक अंदाज आहे की 25 ते 50 ग्रॅम एका इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये चांदी असते. म्हणजे वेगवेगळ्या कंपोनंट्समध्ये जिथं वायरी जोडल्या जातात, PCBs असतात तर याच्यामध्ये त्याचा साधारण 25 ते 50 ग्रॅम एका गाडीमध्ये चांदी म्हणजे चांदीचा वापर केला जातो. तर तुम्ही बघा की जशा EVs वाढतील तसे चांदीचं डिमांड वाढेल, जसे सोलर पॅनल्स वाढतील तसं चांदीचा डिमांड वाढेल. सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहनं, 5G आणि चिप्ससाठीही चांदीचा वापर केला जातो. त्याचबरोबर अनेक वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीचा वापर होत असतो. फ्युचर बॅटरीज आणि हायड्रोजन एनर्जीमध्येही चांदीचा वापर वाढतोय. AI, रोबोट्स आणि डेटा सेंटर्स चालवणाऱ्या सगळ्या कॉम्प्युटर्सच्या चिप्समध्ये चांदी लागते. त्यातूनच चांदीची मागणी वाढते. मंडळी, जागतिक घडामोडींचाही चांदीवरती परिणाम होत असतो. कसा समजून घ्या. हे जे जागतिक युद्ध जे चालले आहेत, रशिया युक्रेन
नंतर तुमचं इस्रायल आणि गाझा, तर याचा परिणाम होतो आहे. दुसरं अमेरिकेचे जे ट्रेड वॉर्स आहेत त्यांनी सगळ्या देशांवरती जे हे लागू केलेले आहेत निर्बंध आणि टेरिफ्स लावलेले आहेत, तर त्याच्यामुळं काय होतं की डॉलरची डिमांड जी आहे ना ती याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी होत चालली आहे. हां, तर आता बरेचसे देश जे आहेत ते काय करत आहेत की हे जे प्रिशियस मेटल्स आहेत म्हणजे गोल्ड म्हणा, सिल्वर म्हणा, हे डॉलरशी निगडीत आहेत. जसा डॉलरचा भाव म्हणजे याचा रेट हा डॉलरमध्ये निघतो, तर जगभरात आता सगळे देश असा विचार करत आहेत की डॉलरमध्ये न करता आम्ही आमच्या करन्सीमध्ये त्याला हे करू. जे ब्रिक्स आता आपले जे सगळे कंट्रीजनी केलेलं आहे त्यांचं म्हणणं तेच आहे ना की आम्ही डॉलरमध्ये ऑइल हे करणार नाही, तर ते लोकल म्हणजे त्यांची करन्सी काहीतरी हे करून करायचं चाललेलं आहे. तर तसंच हे या मेटलसाठी हे होणार आहे. आता दुसरं काय आहे की जर अमेरिकेतल्या डॉलरची किंमत जर कमी व्हायला लागली आंतरराष्ट्रीय बाजारात, तर सेफ हेवन ज्याला म्हणतो आपण की हे प्रेशियस मेटल गोल्ड आणि सिल्वर याची डिमांड वाढते, आणि ऑब्व्हियसली जेव्हा डिमांड वाढते तेव्हा रेटसुद्धा वाढते. तर त्याच्यामुळं हे सोन्याचे जे भाव आत्ताच आपण बघतोय की गेल्या 6 महिन्यात एकदम असे 8 महिन्यात साधारण वाढतच चाललेले. तसं चांदीचं सुद्धा झालेलं आहे. हां, सोन्यापेक्षा चांदी महाग झाली आहे आताच्या परिस्थितीला. आणि याच्यामध्ये दुसरं काय झालं आहे की डिमांड अचानक वाढलेली आहे. म्हणजे या गेल्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये डिमांड खूप वाढलेली आहे, पण तेवढा सप्लाय नसल्यामुळं शॉर्टेज झालेलं आहे. थोडक्यात युद्ध परिस्थितीबरोबरच अमेरिकन डॉलरच्या किमतीप्रमाणे चांदीची मागणी आणि पुरवठ्यावरती परिणाम होत असतो आणि त्यानुसार चांदीचे बाजारभाव ठरत असतात. आता याच्यात आपण थोडं इतिहासात जाऊ. म्हणजे 1980 साली अशी एक घटना घडली होती की अमेरिकेची आर्थिक मंदीमुळं तिकडं डॉलरचा जो हे आहे म्हणजे डिमांड आहे ती कमी होत चालली होती. तर तिकडच्या काही व्यापाऱ्यांनी म्हणजे त्यांचं हंट ब्रदर्स म्हणून असे त्यांचं फेमस आहेत ते लोक, तर त्यांनी काय केलं की चांदीमध्ये ओव्हर ट्रेडिंग केलं. म्हणजे हातामध्ये चांदी नसतानासुद्धा त्यांनी त्याचे सौदे केले. आणि एक वेळ अशी आली की चांदीचा त्यावेळेसचा भाव अमेरिकन डॉलरमध्ये साधारण तो $6 होता, आणि ह्या 1 वर्षभरामध्ये ते मार्केटला त्यांनी या प्रकारे मॅन्युप्युलेट केलं की तो भाव गेला $50. आणि हे अमेरिकेच्या गव्हर्नमेंटच्या लक्षात यायला तेवढा वेळ लागला, पण ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी त्वरित निर्बंध लागू केले. आणि त्याच्यामुळं हे जे म्हणजे हा थोडक्यात सट्टा जो म्हणतो आपण तसाच होता. आणि त्याच्यामुळं चांदीचे भाव एकदम 6 महिन्यामध्ये जे $6चे 50 गेले होते ते परत तेवढे आले. तर हा एक इतिहासातला एक आहे. म्हणजे ही अशी एक घटना घडलेली की वाढून 10 पट वाढून म्हणजे 9 पट वाढून ती परत त्याच लेवलला आली. नंतर दुसरं एक घडलं होतं 2011मध्ये. त्यावेळेस 2008च्या आर्थिक मंदीनंतर पुन्हा म्हणजे जसं इंटरनॅशनल मार्केटमध्ये डॉलरची डिमांड कमी व्हायची झाली होती आणि त्यामुळे मौल्यवान धातूंची डिमांड वाढली. तर त्यावेळेस इन्व्हेस्टर्सनी पुन्हा चांदी खूप खरेदी करायला सुरुवात केली. आणि पण एक अशी वेळ आली की अमेरिकेची परिस्थिती सुधारली, डॉलरची डिमांड परत वाढली, त्याच्यामुळं याची डिमांड कमी झाली. तर तो रेट एकदम त्यावेळेस माझे अंदाजे ₹75,000 35,000चा 75,000 गेला होता आणि तो एकदम परत 35,000 गेला. तर त्यावेळेस काय झालं की अनेक म्हणजे इंडिव्हिज्युअल जे आमचे ग्राहक आहेत तर त्यांनी सोनं विकून चांदी घेतली होती की अजून भाव 75,000 झालेत, आता 1,00,000 होतील, पण सोनं मोडून त्यांनी तसं केलं होतं आणि त्याचं उलटं झालं. म्हणजेच मंडळी, मूल्यवान धातूंच्या व्यवहारावरती त्या सरकारांचं नियंत्रण असतं. पण आजची जी परिस्थिती जर आपण बघितली ना तर ही थोडी वेगळी आहे. म्हणजे एकतर काय झालं की गेल्या 4 वर्षापासून डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये फरक आलेला आहे. डिमांड साधारण 32,000 35,000पर्यंत आहे, 35,000 वार्षिक 35,000 टन वार्षिक, आणि डिमांड साधारण 28,000 ते 30,000 टन एवढीच आहे. तर हा जो शॉर्ट सप्लाय हा चाललेला आहे. आणि आत्ता जे औद्योगिक याच्यामध्ये पुढं जर तुम्ही विचार केला पुढच्या 5-10 वर्षात तर
इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ई व्ही कार्स किंवा सोलर पॅनल्स आहेत, सोलर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत, तर त्याचा डिमांड कंटिन्यूस आहे, म्हणजे वाढणार आहे. तर त्याच्यामुळं भविष्यात चांदीचा औद्योगिक क्षेत्रामध्ये डिमांड वाढतच जाणार, तो काही कमी होणार नाही. दुसरा मुद्दा आहे की जो सप्लाय आहे, खाणीमधनं जे निघतं आहे त्याचं लिमिटेशन आहे. ते फार आजच्या घडीला कोणी सांगू शकत नाही की किती वाढेल. त्यामुळं हा जो फरक आहे डिमांड सप्लायचा, तो राहणारच राहणार. त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण तसं जर विचार केला की तेवढे हे कमी होईल का, तर तसं होणार नाही. आणि हे सगळं बघूनच आता चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती कल निर्माण झाला आहे. आता दुसरा एक जो भाग आहे तो इन्व्हेस्टर जे असतात की म्हणजे साधारण आपल्यासारखे जे इन्व्हेस्टर्स आहेत की मला 1 किलो चांदीचा बार घेऊन ठेवायचा आहे किंवा चांदीची नाणी घेऊन ठेवायची, तर तशा प्रकारचे इन्व्हेस्टर्स सुद्धा चांदीचे डिमांड म्हणजे चांदी घेणारी आहेत. मंडळी, बरेचदा चांदीची भांडी काळी पडतात, त्यावरती साधा सोपा उपाय आहे, समजून घ्या. ते पॉलिशसाठी बाहेरचं जे केमिकल येतं ते वापरू नका. केमिकल एक तर शरीराला सुद्धा त्रास होतो आणि चांदीला सुद्धा कमी प्रमाण होतं त्याचं. त्यापेक्षा आपलं साधा सरळ जुना उपाय आहे की रिठ्याचं पाणी करणे किंवा शिकायचं पाणी करतो, त्याच्यामध्ये फक्त धुवून त्याच्यामध्ये बुडून जरी ठेवलं आणि साधा ब्रशने आपण ती साफ केली तर खूपच छान प्रमाणामध्ये चांदी स्वच्छ होते. मंडळी, आणि आता चांदीच्या ज्वेलरीची ही फॅशन आली आहे. शुभशकुनाची ही चांदी, जिच्या लक्ष्मी रूपाला आपण पूजतो, आशीर्वादही मागतो, तेही खास दिवाळीच्या मुहूर्तावर. आमच्यातर्फे सोनं चांदी खरेदी करा आणि प्लस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीनिमित्त सोनं भरभरून खरेदी करा, चांदी भरभरून खरेदी करा. मंडळी, मानवी जीवनाला व्यापून राहिलेली ही चांदी, हिच्याबद्दलची आसक्ती आपल्या प्रत्येकाच्या मनात असतेच. म्हणूनच आज आपण चांदीविषयी जाणून घेतलं. चांदीचा इतिहास काय आहे, त्या बाबतीतली सरकारी धोरणं काय आहेत, तिची उपलब्धता काय आहे, तिच्या किमती काय आहेत, मागणी काय आहे, पुरवठा काय आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेतली. आणि त्यासाठी मुहूर्त निवडला दिवाळीचा. शुभ दीपावली. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आजवर अनेक एपिसोड झालेले आहेत. 475च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत, जे तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.